अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर आधारित कादंबरी सोन्याचा पिंपळ. आज आपण भाग 3 पाहणार आहोत. आपण पाहिलं मागील 2 भागामध्ये की रुक्मिणी मातेने पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालत असताना संन्यासी आले आणि त्या संन्याशांनी त्यांना आशीर्वाद दिला. ते संन्यासी म्हणजेच परमभक्त विठ्ठलपंतांचे सद्गुरू होते. विठ्ठलपंत पुन्हा संसारामध्ये आले. गृहस्थाश्रम त्यांनी स्वीकारला. आता पुढे पाहूया. विठ्ठलपंत डोंगरासारखे स्थिर होते. गावच्या वावटळीनं ते जराही ढगमगले नाहीत. जणू हे सारं जमेसच होतं. मनाची तयारीच होती. गावाबाहेर त्यांचा दिनक्रम व्यवस्थित चालू होता. भल्या पहाटे उठावं, स्नानसंध्या करावी आणि ध्यानाला बसावं. असं एकाग्र ध्यान की जणू शिलामूर्तीच बसली आहे. काही वेळानं त्यांची छाती आरक्त होऊन जाईल. जणू आता सूर्योदय झाला आहे. मग ते भिक्षेला निघत. चरोली, डुळगाव, भोसरी नि क्वचितच आळंदीही अशा प्रकारे त्या ठिकाणी भिक्षा मागत असे. संध्याकाळी ते वेदपठण करीत पुन्हा ध्यानाला बसत. शांत आणि प्रसन्नपणे ते वावरत होते. पण एक दिवस रुक्मिणीने म्हटलं, ऐकलंत का, माझ्या जीवाची काही रुकरुक जात नाही. विठ्ठलपंत म्हणाले, का, कसली रुकरुक लागली आहे आपणाला? रुक्मिणी माता म्हणते, मनात येतं आपण पाप तरी करीत नाही ना. सारं गाव म्हणतं, शास्त्रीभाव म्हणतात, नदीवर गेलं की बायका टोमणे मारतात. आपण कोणाकडे लक्ष देऊ नये. आपण निंदा आणि स्तुती दोघीही एकाच पंक्तीला बसाव्यात. ते आकाश पाहिलंच, त्याला कसलाही लेप लागत नाही. आपल्या मनालाही तीच शिकवण हवी. मला कळत नाही पण मनात येतं. भिंतीला टेकलं की पाठीवर रंग लागतो. आपल्याला दिसत नाही. पण इतर म्हणतात आपलं वस्त्र मलिन झालं आहे. मग ते धुवायला नको का, की त्याच्याकडे दुर्लक्ष करावं? विठ्ठलपंत हसले आणि म्हणाले, म्हणजे लोकांच्या सांगण्यानं तुमच्याही मनात येऊ लागलं आहे की आपण पाप केलं आहे, प्रायचित्त घेतलं पाहिजे, असंच ना? हां. म्हणून आता म्हणले, हा. विठ्ठलपंत क्षणभर काहीच बोलले नाहीत. त्यांनी डोळे मिटून घेतले. नंतर ते म्हणाले, आम्ही आपल्या बोलण्याचा अंतर्मुख होऊन विचार केला आहे, पण आमची विवेक बुद्धी ती स्वीकारत नाही. अहंकार आणि वासना यातून काही कर्म घडलं तर ते पाप. मी हे सारं ईश्वर संकेत म्हणून स्वीकारलं आहे. निरहंकारतेने सामोरं जाणं एवढंच मला कळतं. शुभ की अशुभ अगो त्या भगवंताला ठाऊक. विश्वचालक तो. आम्ही शुष्क पर्णाप्रमाणे जीवन त्याच्यावर सोडून दिलं आहे. तो वायू. आम्ही त्याच्या लहरीबाहेर नाही. रुक्मिणी काही बोलली नाही. मेघाचं अंग कसं हलकं हलकं असतं, अगदी वाऱ्यावर ते तरंगत असतं. त्यात हे एवढं पाणी साठवलं आहे याची खालून कोणाला कल्पना यायची नाही. रुक्मिणी तशीच वावरत होती. वावरत नव्हती, तरंगत होती. जणू ती चालत नव्हती, हलत होती. ती काही काम करत होती, पण जणू ती कुठंच नव्हती. तिचे डोळे अंतर्मुख झालेले होते.
जणू त्यांना पापणीच्या उंबरट्याबाहेर पावलं घालायची नव्हती. विठ्ठलपंतांनी ती अवस्था पाहिली. त्यांनी म्हटले, रुक्मिणी. रुक्मिणीच्या पापण्या किंचित उंचावल्या, पण तरी ती शांतच. जणू तिनं मौन स्वीकारलं होतं. थोड्या वेळा तिनं भाकरी ताईवर टाकली, पण भाकरीकडं ती पाहत असूनही तिनं भाकरी उलटली नाही, जाळ सारखा केला नाही. तिच्या पाहण्यानं अर्थ नव्हता. भाकरी पार जळून गेली. विठ्ठलपंतांनी ते पाहिलं. त्यांनी तिचा हात धरून उठवलं आणि कांबळ्यावर आणून झोपवलं. संध्याकाळी एक म्हातारी शेतावरून घरी परत होती. विठ्ठलपंतांनी ते पाहिलं आणि विठ्ठलपंतांनी तिला बोलवलं आणि म्हटलं, आजी, जरा हिला पाहता का? अगदी मलूळ होऊन पडली आहे. तसा ताप बीपही काही नाही. म्हातारीनं डोक्यावरचं ओझं उतरलं. ती झोपडीत आली. रुक्मिणीकडे तिने पाहिलं आणि क्षणात ओळखलं. तिने विचारलं, पोरी, किती दिवस झालं? रुक्मिणीने मंद स्मित केलं. म्हातारी उठली. विठ्ठलपंतांना म्हणाली, काय बी काळजी करू नका. तिची कूस उजवली. तिला हवं नको विचार. म्हातारी निघून गेली. आता विठ्ठलपंतांच्या डोक्यात प्रकाश पडला. तेव्हा त्यांनी ठरवलं, बरीचशी कामं आपण करायची. हिला कोण आहे? आपल्याला नात्या गोत्यातलं टाकलंय. ही शेतीभाती करणारी साधी भोळी माणसं तेवढीच आपली. गावात असतो, प्रतिष्ठित मानले जात असतो, तर हा सोहळा बायकांनी उत्साहाने साजरा केला असता. अवेळी भोजन झालं असतं. झुल्यावर बसवलं असतं हिला. ती जाऊ दे, त्या वाचून काही आडलं नाही, पण तिला आपण परिश्रमच काम पडू दिलं नाही तर बरं होईल. आणि प्रचंड ग्रंथ वाचन त्यांची ही ध्यानात आलं की रामानं सीतेला डोहाळे विचारले होते, आपणही विचारावेत. त्या म्हाताऱ्याने ते सुचवलं होतं. दुसऱ्या दिवशी पहाटे रुक्मिणी उठली. त्या विठ्ठलपंतांनी विचारलं, कसं वाटतं तुला? काय मनात येतं? काय हवं? रुक्मिणीच्या डोळ्यातून आनंद ओसरत होता. ती म्हणाली, सांगू का? सांगणारच होते तुम्हाला. मला की नाही एक स्वप्न पडलं. मला त्याचा अर्थ नाही कळत. मला आनंद मात्र होतोय, अतिशय आनंद. किंबहुना मी आनंदीच आहे. मला काही नको. हवं कशाला काही? मी पूर्ण आहे. मला दिसलं की स्वप्नात काय दिसलं पहा. मला दिसलं की सूर्योदय झाला आहे. बाई, सूर्योदय सुज्ञा नवलायचंच. सूर्य असा नाहीच. प्रकाश प्रकाश आणि नुसता प्रकाशच प्रकाश. प्रकाशाचा सागर होता. हे सारं विश्व पाहिलं राहिलंच नाही. सारंच प्रकाशमय होतं. प्रकाशाच्या सागरात ठिणग्या तरंगत होत्या. पहा रुक्मिणीला कसं स्वप्न पडत होतं. जणू त्या सागरात ज्वलांसारखी तेजस्वी माणसं होती. त्यांच्या शरीरात हृदयाशी पक्ष्यांशी घरटी होती. नि सूर्योदय झाला म्हणून ते पक्षी गोड किलकिलाट करीत घरड्यातून बाहेर उडत होते. काही ऋषीमुनी सूर्योदयाला स्नान संध्या करायला हवी म्हणून पांतस्थ झाले होते. काही गंमत पहा, झाडं होती, घरं होती, स्त्री पुरुष होते, मी सुद्धा होते. पण कुणाला सावली म्हणून नव्हतीच. सगळा प्रकाश आणि प्रकाशच. आणि स्वप्नात माझा ध्येय कमळ झाला होता. सूर्योदय
झाला तशी माझी पाकळी उमलली आणि माझ्या हृदयात अडकलेला सोनेरी भ्रमर असा गुंजराव करीत बाहेर पडला. या अशा नवल्याच्या सूर्याचा अर्थ काय बाई? तिला जे स्वप्न पडलं त्या स्वप्नाचा अर्थ विचार. अर्थ काही असो, पण मी आनंदात आहे. तुम्ही विचारता काय इच्छा आहे? तुमचंही नवल वाटतंय. अहो, इच्छा कसली करायची? विठ्ठलपंत हसले. ते ऐकता ऐकता ध्यानमग्न झाले. दोघेही निश्चल बसून राहिले. झाला आहे तिथं कुठली आली आहे प्रवृत्ती? नंतर ध्यान विसर्जित करून विठ्ठलपंत म्हणाले, तुला साक्षात्कार झाला आहे. तिथं कुठली आली प्रवृत्ती? सारी निवृत्तीच. हा प्रकाशाचा सोहळा तू पाहिलास. प्रकाशाविना अन्य पदार्थच नाही. निवृत्ती तर काय म्हणायचं? कारण निवृत्ती करायला प्रकाशाखेरीज अन्य पदार्थ आहेतच कुठे? पण दुसरं नाव तरी काय द्यायचं यांना? छोटा निवृत्ती. वर्ष 6 वर्षाचा झाला होता तेव्हा रुक्मिणीला पुन्हा डोहाळे लागले. एक दिवस ती म्हणाली, आज काय आहे? विठ्ठलपंतांनी विचारलं. आळंदीच्या मंदिरातला घंटानाद इथपर्यंत ऐकू येते. एवढी एकसारखी घंटा कोण वाजवत आहे आणि का वाजवत आहे? पण हा नाद मोठा गोड आहे. हा ऐकत राहावा असा वाटतो. विठ्ठलपंतांनी विचारलं, घंटानाद तुला ऐकू येतो आहे का? तुम्हाला नाही येत? नाही. तुमच्या कानात धडे बसले आहेत की काय सर्दीने? रात्री तुमच्या कानात तेल घालीन कोमट करून. विठ्ठलपंत नुसते हसले. एक दिवस रुक्मिणी माता म्हणाली, अहो हा आकाशात मोरांचा थवा पाहिलात का? थया नाचतायत हे मोर. किती सुंदर. विठ्ठलपंतांनी पाहिलं, आकाशाकडे पाहिलं आणि म्हणले, कुठं? आकाशात? हो मग ते काय? विठ्ठलपंत हसले आणि म्हणे, असतील. एक दिवस तिने म्हटलं, इंद्रायणी काठी कुणी आला आहे का? काय गोड बासरी वाजवतोय तो? केव्हाची बासरी वाजते आहे, मी ऐकते आहे. सारं आसमंत बासरीच्या सुरानं भरून गेलं आहे. विठ्ठलपंत हसले. त्यांचं हसणं पाहून रुक्मिणी माता म्हणे, अहो हसता काय? बोलू नका, नुसती बासरी ऐकत राहा. मला तर त्या स्वरलहरीचा स्पर्श जाणवतो आहे. हे असं त्या दिशेने पाहिलं ना की मला त्यांचं नाद शरीरही दिसतं. तुम्ही मला वेडी म्हणाल, पण त्या बासरीच्या स्वरांचा बालकृष्ण झाला आहे असं मला वाटतं. विठ्ठलपंत स्वतःच त्या शब्दांचा अर्थ चिंतन करत होते आणि पाहता ध्यानमग्न होऊन गेले. आणि एक दिवस रुक्मिणी झोपेतच उठली. तिने मांडी घातली, हाताची बोटांनी ज्ञानमुद्रा दाखवली आणि ती झोपेत बरळू लागली. ज्ञानेश्वर माऊलींची चाहूल पहा. पार्था, अरे मला शरण ये. माझं चिंतन कर, माझं ध्यान कर, माझ्यासाठी कर्म कर. मग तू पापी असलास तर मी तुझा उद्धार करेन. पार्था, अरे स्त्रिया असोत, वैश्य असोत वा शूद्र असोत, मला मिळेल की ते उद्धारलेच. तिच्या बोलण्यानं जागे झालेली विठ्ठलपंत शांतपणाने ऐकत राहिले. अशा रीतीने रुक्मिणी रोज काहीतरी बोलत असे, सांगत असे. तिनं कधी चंद्रकिरणांचं शीतल वर्षाव अंगावर होत आहे म्हणावं, कधी कुरुक्षेत्रावर कृष्ण गीता सांगत आहे ते मलाही दिसत आहे, ऐकू येत आहे. कृष्ण सरळ मराठीतून बोलतो आहे असं म्हणावं. विठ्ठलपंतांनी मनोमन हलवलं.
त्यांनी मनामध्ये ठरवलं की मुलगा झाला तर त्याचं नाव ज्ञानेश्वरच ठेवायचं. कारण ही सारी साक्षात्कारांची श्रेष्ठोत्तम अमृतानुभवाची लक्षणं आहेत. संत ज्ञानेश्वर माऊली जय 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 रघुवीर समर्थ.